वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूर, 1 ऑगस्ट 2026. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी वाहतूक शाखा, सोलापूर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात जिल्हा न्यायालय परिसर, सिव्हिल सिग्नल चौक, पानगल हायस्कूल, किडवाई चौक तसेच रंगभवन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात येणारे नागरिक, खरेदीसाठी येणारे ग्राहक आणि इतर वाहनांची वाढती संख्या यामुळे या भागात वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महासंघाने या समस्येवर उपाय म्हणून सिव्हिल सिग्नल चौक ते किडवाई चौक हा मार्ग एकेरी वन वे करण्याची, तसेच विजापूर वेस मार्गे येणारी वाहने रंगभवन मार्गाने वळविण्याची आणि पूनम गेटकडून किडवाई चौक मार्गे सिव्हिल चौकाकडे वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. या उपाययोजनांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा महासंघाचा विश्वास आहे. तसेच संबंधित मार्गावर रस्त्याच्या कडेला होणारी अनधिकृत फळविक्री, रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे निर्माण होणारे अपघाताचे धोके याकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. अशा अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष मनोहर खांडेकर, उपाध्यक्ष असलम शेख, शहर सचिव इर्शाद शेख आणि सहसचिव अशोक बनसोडे व महासंघाच्या सभासद उपस्थित होते. महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेजभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आज शहर बॉडीची वन वे करण्याबाबतचे निवेदन देण्यासाठी आम्ही जेल रोड पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी पुन्नाळी साहेब यांना निवेदन दिले आणि ते निवेदन वन वे करण्याबाबतचं होतं. आणि आज या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन देत असताना त्यांच्याशी बोलणं झालं आमचं आणि एस टी स्टँड इथे पॅसेंजर सोडण्यासाठी आम्हाला एक स्टॉप उपलब्ध करून द्या याबाबतीत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. आणि आज या ठिकाणी माझ्याबरोबर प्रदेश उपाध्यक्ष इरफानभाई कल्याणी, उपाध्यक्ष शहराचे असलम शेख, इर्शाद शेख सचिव आणि अशोक बनसोडे सहसचिव, त्याचबरोबर इरफान शेख, ताहेर सय्यद, जाफर शेख हे देखील उपस्थित होते. निवेदन देऊन आम्ही निघालो.